दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 20 ते 21 दिवसांपासून जे उपोषण सुरू आहे, या उपोषणाला काल हिंसक वळण लागलं। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील विद्यार्थ्यांशी, इथल्या शिक्षकांशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या नेमकं या आंदोलनाकडे ते कसं बघतायत, एकंदरीत विद्यार्थ्यांच्यासाठीच्या मागण्या असतील आणि एकंदरीत त्या संदर्भात घडलेल्या घडामोडी असतील, या संदर्भाने त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मी सध्या आहे महावीर कॉलेज परिसरामध्ये, इथल्या विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी या संदर्भात चर्चा करूया। कारण की जे जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते दृष्ट्या त्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या जे देशात गैरप्रकार झाला, थोडक्यात म्हणजे पेपर फुटी झाली, नीट पेपर फुटी असो, TET पेपर फुटी असो, त्यामुळे कसं काही नीट पेपर फुटीमुळं काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या 20 जणांनी। त्यामुळे कसं लोकांचं हे झालं, म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांचं हे झालं। या संदर्भाने तू देखील उपोषण केलंस, नेमकं काय नेमकं? कारण की मी एक देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य बनते म्हणून मी उपोषण एक दिवसीय केलं आणि काहीच खाल्लं नाही मी। विद्यार्थ्यांकडे कसं आहे, कारण की विद्यार्थ्यांचा रोष होता कारण की 20 जणांनी जे आत्महत्या केला ते एवढं ते घरातल्यांना त्यांना कसं वाटत असेल, त्यांच्या आई वडिलांना कसं वाटत असेल ते तितकंच महत्त्वाचं आहे। कारण की आपल्या घरातले जर एखादे सदस्य वाढते तेव्हा आपलं कसे हे होते तेव्हा कसं होते, आपलं माइंडसेट कसा होते, मग त्यांनी तर आत्महत्या केल्या, मग त्यांच्या घरातल्यांचं कसं होत असेल। आणि विद्यार्थ्यांनी जी प्रामाणिक राबतात अभ्यासासाठी, नीटचा अभ्यास असो कुठलाही, मग त्यांचं काय होत असेल प्रामाणिक राबत्यांचं, म्हणून ते काल जे आंदोलन झालं ते तितकं तीव्र होतं, ते बरोबर आहे माझं तरी मत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला हिंसक वळण लागण्यासाठी पण सरकार जबाबदार आहे। कारण सरकारने समजा जर आंदोलकांच्या बरोबर बातचीत केली असती, कारण 20 ते 21 दिवसांची मुदत होती, त्या दरम्यान ते चालू होतं, ज्या वेळेला चिघळणार असं वाटल्यानंतर मग सरकार ते आंदोलन दाबण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल हे मात्र सरकार बघतंय। पण मोठ्या प्रमाणात आंदोलक तिथे येत होते, त्यांचा प्रोटेस्ट चालू होता, त्यावेळेला मात्र सरकारपैकी कोणीच आलं नाही, ना ते चुका मान्य करायला तयार आहेत, ना त्यांच्याबरोबर बोलायला तयार आहेत। मग असं जर झालं तर युवकांनी काय समजायचं? तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आंदोलकांच्या बरोबर चर्चा केली पाहिजे होती। जर तुम्ही हिस्ट्री बघितला आपली, तर गांधीजी ज्या वेळेला उपोषणाला बसत होते त्यांच्याबरोबर ब्रिटिश सरकार यायचं चर्चा करायला। त्याच्यानंतर अण्णा हजारेंनी 2012 साली ज्या वेळेला लोकपाल बिलसाठी आंदोलन केलं होतं त्यावेळेला सुद्धा काँग्रेस सरकार चर्चेला आलं होतं। मग ह्यांना काय प्रॉब्लेम आहे यायला? बरं, असं कोण म्हणते की सरळ सरळ तुम्ही राजीनामा द्या आणि सगळं पूर्ण टोटल पद खाली करा? हा सुद्धा मुद्दा होता, पण आधी येऊन चर्चा तर करा, मागण्या तर बघा नेमका काय आहेत। सरकार कमी पडते असं वाटतं? 100% सरकार कमी पडत नाही तर चुकीच्या पद्धतीने वागते। कमी पडणं म्हणजे एखादी गोष्ट समजून घेऊ शकतो, पण चुकीचं म्हणजे काय की त्यांना मान्यच करायचं नाही आहे, आणि मान्य जर नाही केलं तर कसं चालणार? देशाचा तरुण हा देशाचं भविष्य आहे। मग ह्या भविष्याची परीक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने घेणार असाल तर तुमच्या हातात कायदा देऊन उपयोग काय? मग भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही, पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही। कारण का? तर तिथले तरुण असेच करायला लागले। पण आपला देश तसा नाही आहे, आपला देश लोकशाहीच्या मार्गाने चालणार आहे। आणि या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम मात्र 100% काही लोक जाणून बुजून करलेत। कारण जर तुम्ही नीट बघितला तर मेन पार्टी जी आहे कॉक्रोच जनता पार्टी, त्याचे संस्थापक अभिजित दिपके असतील किंवा सोनम वांगचुक असेल, यांनी कुठलाही कायदा हातात घेतलाय का? अजिबात घेतलेला नाही। किंवा त्यांची जी लोक आहेत ते अजून सुद्धा त्या प्रोटेस्टच्या फलकावरती हेच लिहिले की कायदा आपल्याला हातात घ्यायचा नाही, हिंसा आपल्याला करायची नाही। ते पाया पडायला लागलाय माणूस, निदान पोलिसांच्या पाया पडल्यानंतर। आज तुम्ही कालचे व्हिडिओ बघितला असाल तर डोक्यावर मोठ्या प्रमाणात काट्या मारून एकेकांची डोकी फोडलेली आहेत। हे कशाचं लक्षण आहे? ते काय करत होते? तुमच्याकडे न्याय मागत होते ना। मग न्याय जर मागताना जर तुम्हाला इतका त्रास होत असेल तर मग त्या लोकांना किती त्रास होतोय जे रोजच्या जीवनामध्ये जगायला लागलेत, आणि त्या आईवडिलांना किती त्रास झाला असेल, किंवा त्यांना काय वाटत असेल की माझ्या जो मुलगा होता नीटची परीक्षा तयारी करत होता, त्यांनी किती लाख पैसे भरून ती फी कलेक्ट केली असेल, कोचिंग घेतला असेल, इतकी मेहनत केली असेल, त्यांचा पोरगा ओव्हरनाईट सुसाईड करतो, ह्याला जबाबदार कोण आहे? तर ते सुसाईड नाही, तो क्राईम आहे, आणि क्राईम जो सरकारने केलेला आहे, कारण सरकारच्या नीतीमुळे ते घडलेलं आहे।
उद्या ह्याचा परिणाम काय होणार आहे की आज जर याच्यावर प्रश्न नाही उचलले गेले किंवा ह्या गोष्टीवर राजीनामा नाही झाला तर उद्या कुठलेही पेपर फुटणार आणि प्रत्येक पेपर तोच फोडणार ज्याच्याकडे पैसा आहे. सामान्य पोरगा जो आशा असते त्याला की बाबा मी सरकारी नोकरी करणार आहे, परीक्षेचा अभ्यास करणार आहे, त्याच्यापर्यंत तो पेपर येणार नाही, कारण ज्यांच्याकडे पैसा आहे ते पेपर घेतील. तो नीटचा पेपर 40-50 लाख रुपये ज्यांच्याकडे होते ते घेत होते. मग सामान्य माणसाकडे तेवढा पैसा असतो का? ऑब्व्हियसली नसतो पैसा. आणि नसल्यामुळं प्रॉब्लेम काय आहे, असे पेपर जर कंटिन्यू फुटत गेले तर हे जे इनकेपेबल लोक आहेत, ज्यांची कॅपेबिलिटी नाही आहे, तेच सगळे पुढे जाऊन हे होतील. अत्यंत चुकीचं धोरण आपलं केंद्र शासन या विद्यार्थ्यांच्या बाबत राबवत आहे. खरं तर याचा निर्णय काय असेल तो असेल, पण विद्यार्थ्यांच्या हिताचं पहिल्यांदा रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि देशाचं भवितव्य आहे आणि ते जर रस्त्यावर येत असेल तर त्यांच्याकडं तेवढ्याच सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील दृष्टीनं राज्यकर्ते, प्रशासन आणि पोलीस या सर्वांनी बघितलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या अत्यंत न्याय आहेत आणि त्याच्यावर विचार करणं हे आपलं आद्य कर्तव्य या राज्यकर्त्यांचं आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊन अजिबात चालणार नाही. कारण या देशातला विद्यार्थी काही वेगळा विचार करण्या अगोदर किंवा त्यांची विचारसरणी वेगळ्या कडे झुकण्या अगोदर या सर्वाकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. यामध्ये आपणही सर्व नागरिक जे काही समजदार स्वतःला समजतात ते नागरिक, देशातले सुधारणावादी काही विचारवंत असतील ते विचारवंत, किंवा आता जे सध्या सपोर्ट करणारे जे लोक आहेत या शासनाला, त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे की आपला पक्ष, राजकारण आणि कोणता विचारसरणी ह्यातली महत्त्वाची नाही आहे. तर पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, याकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. परत गेले 20 एकर असं वाटतं. सरळच आहे. 21 दिवस जर तुम्ही या गोष्टीकडे बघत नसाल तर हे आंदोलन पुढं कोणत्या मार्ग स्वीकारेल? मग तो हिंसक मार्ग असेल, अविचाराचा मार्ग असेल, किंवा लोकशाही मार्गाने वेगळ्या विचारसरणीकडे झुकण्याची ही शक्यता आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाही आहे की एवढ्या वाईट पद्धतीने एखाद्या माणसाचं उपोषण सुरू आहे तरी पण त्याच्याकडं लक्ष. खरं तर घटनेमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की उपोषणकर्त्याकडं राज्य शासनानं किंवा केंद्र शासनानं गांभीर्यानं बघणं, त्यांच्या जीवाचं रक्षण करणं, ते आपल्या घटनेत तरतूद आहे आणि त्यानुसार या गोष्टीकडं बघितलं पाहिजे. पडले काल जो झालं ते भारतीय इतिहासातले काळा दिवस आपण समजू शकतो. जवळजवळ 20 आपण म्हणतो सोनम वांगचूक सर त्यांनी 30 दिवस झाले उपोषणाला आहेत. इतके दिवस त्यांनी प्रयत्न केला की हे बोलण्यातून सुटलं जाईल, पण गव्हर्नमेंटनी हे घेतले नाही ह्याची दखल. मी म्हणते ह्याला 100% गव्हर्नमेंट जबाबदार आहे. जे प्रश्न बोलण्यातून सुटले जाऊ शकत होते ते त्यांनी हिंसक वैराने लागला आणि मुळात हे हिंसक वय तिकडून आले, यांच्याकडून आलेलं नाही आहे. आज नीटसारखे पेपर असतील, नेट असतील, सेट असतील, टेट असतील, सगळे एवढे नॅशनल लेवलचे पेपर लीक होत आहेत, बाहेर एक चुकीच्या मार्गाने विकले जातात. आणि हा प्रश्न फक्त धर्मेंद्र प्रधानाच्या, बरेच जे म्हणतात की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला म्हणजे प्रश्न सुटणार आहे का? तर सुटणार नाही आहे, नक्की नाही आहे. पण एक उत्तरदायित्व जे आहे त्याची एक सवय लागेल. आज रोड तुम्ही बघताय की उद्घाटनाच्या आधी रोड तुटतायत, राम मंदिरचा घोटाळा आहे, इथेनॉलचा आहे, एवढे प्रश्न असताना कोणीही अकाउंटेबिलिटी घेत नाहीये, उत्तरदायित्व कोणी घेत नाहीये. त्याची सुरुवात होईल यातून आणि धर्मेंद्र प्रधानच्या इस्तिफ्याने हे होईल, प्रश्न सुटेल असं नाहीये. पण ह्याची एक जो पुढचा माणूस येईल त्याच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी येईल, त्या रिस्पॉन्सिबिलिटीने ती व्यक्ती ती काम करेल. त्यामुळे कालचं जे झालं प्रकरण ते खूप वाईट होतं. विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीनं मारलं गेलं होतं. खूप शांततेच्या मार्गानं, अहिंसेच्या मार्गाने ते करत होते आणि सरकारकडून आपण बघितलं व्हिडिओजमध्ये की त्यांनी ऑलरेडी दगड वगैरे सगळे ठेवले होते. हे का ठेवले होते? त्यांनी सुरुवातीला सांगतानाच ते सांगितलं की अहिंसेच्या मार्गाने आम्ही करतो. मग तुम्ही हे का, हे सगळं अश्रूधूर ठेवले होते, दगड ठेवले, तर का ठेवले होते हे? तर मग हे 100% सरकारची चूक आहे. बोलून हे सुटायला होणं अपेक्षित होतं. आणि या निमित्तानं सरकारला काय सांगू इच्छिता तुम्ही? काय सरकारने आलं पाहिजे पुढं, त्यांचे ऐकून घेतले पाहिजे, प्रश्न काय आहेत ते, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि योग्य मार्ग काढला पाहिजे यातून काय आहे ते. आणि एक दुसरी बाजू असेल की मी म्हणेल की जे झालं ते
वाईटातून चांगलं असं झालं की लोकांच्यामध्ये एक सेन्सिटिव्हिटी तयार झाली की लोकांना कळायला लागलं की आपले ॲक्च्युअल प्रश्न काय आहेत. लोक इतके दिवस फक्त काही ठराविक मुद्द्यांवर, धर्म असेल काय असेल या ठराविक मुद्द्यावर अटून होते की आता लोकांना कळालं की आपले रिअल इश्यूज काय आहेत आणि त्याच्यावर आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपण एकत्र मांडलं पाहिजे. आपण सर्वांनी पाहिलंच आहे की केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळलेलं आहे. सोनम वांगचुक ही एक सायंटिस्ट आहे. दिस इज नॉट अ कॉमन मॅन. एक सायंटिस्ट इतके दिवस उपोषण करतोय, त्याच्याशी तुम्ही केंद्र सरकारनं वा जे कोणशी संबंधित असतील तर त्यांनी त्यांच्याशी जाऊन चर्चा करावी आणि चर्चा करावी, त्यातनं मार्ग निघावा. निघेल नंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल नाही होईल तो भाग नंतर, पण ॲटलिस्ट त्यांच्याशी जाऊन चर्चा करावी असं आम्हाला वाटत होतं. पण ज्या पद्धतीने जे झालं ते लोकशाहीत अशा पद्धतीनं होऊ नये असं आम्हाला वाटतं. विद्यार्थ्यांना मार वाटतात. विद्यार्थ्यांना मारहाण होणं हे अत्यंत चुकीचं आहे. याचे निषेधच आम्ही सर्व पद्धतीनं करतो. आणि एखादं आंदोलन अशा पद्धतीनं हाताळणं किंवा त्याला हे पद्धत नाही. हे मग हे ज्या पद्धतीने ब्रिटिश शासनानं ज्या पद्धतीनं हाताळलं तशा पद्धतीने हाताळल्याचं दिसून आपल्याला काल आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तर या पद्धती लोकशाहीत न करता तर ते चर्चेतनं मग व्हायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं.